आपण एका अशा ग्रहाच्या पृष्ठभागावर राहतो जो दर 24 तासांनी त्याच्या अक्षावर फिरतो. त्याच्या दिवस आणि रात्रीची लय सर्व जीवनाच्या जैविक रचनेत अंतर्भूत आहे. दिवसभर आपण सूर्याच्या प्रकाशात तेजोमय होतो. जसजशी रात्र जवळ येते तसतसा अंधार पडतो. विश्रांती घेण्याची, टवटवीत होण्याची आणि रात्रीच्या सौंदर्यात हरवून जाण्याची ही वेळ असते. अगदी एका शतकापूर्वीपर्यंत रात्रीचं हे आकाश खूप जास्त गडद असायचं. घनदाट प्रदेश सुद्धा आता प्रकाशाच्या आक्रमणापासून वाचलेला नाहीये. रात्री आपली शहरे चमकत असतात, इमारती उजळतात. गल्ली बोळातून आणि रस्त्यांवरून फिरत असताना हे दिवे आपल्याला अक्षरशः आंधळे करतात. हे सर्व अनैसर्गिक प्रकाश स्रोत अंधारावर मात करतात. हा ऊर्जेचा अपव्यय अगदी अवकाशातूनही ठळक आहे. अंतराळवीरांना दिसणारी ती पिवळी चकाकी अधिकाधिक पथदिव्यांमुळे येते. ग्रहावरील सर्वाधिक प्रकाश प्रदूषण तेच निर्माण करतात. वातावरणामुळे ही चकाकी विखुरली जाते, ज्यामुळे भूप्रदेशावर ज्वलंत आकाशाची निर्मिती होते. रात्रीचा हा अंधार आपण प्रकाशाच्या वेगाने हरवत आहोत. प्रकाश प्रदूषणामुळे पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाच्या आरोग्याला धोका आहे. रात्रीच्या वेळेचे दिवे रोपांच्या वाढीस व्यत्यय आणतात. हे दिवे दरवर्षी असंख्य जमिनी आणि समुद्री प्राण्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात. स्थलांतर करणारे पक्षी प्रकाशित इमारतींवर आदळतात. नव्याने उगवलेली समुद्री कासवे विद्युत दिव्यांच्या प्रकाशाला चुकून महासागराच्या पृष्ठभागाची झळाळी समजतात. रात्रीचे चकचकीत दिवे थेट मानवांवर देखील परिणाम करतात. खराब रचनेच्या दिव्यांमुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना रात्रीच्या वेळी अंधुक दिसतं आणि ते भीषण अपघाताला बळी पडतात. प्रकाश प्रदूषणामुळे आपल्या आरोग्याला नकळतपणे धोका निर्माण होतो. रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या संपर्कात आल्याने आपल्या झोपेच्या चक्राचं नियमन करणाऱ्या चांगल्या लयीमध्ये व्यत्यय येतो. रात्रीच्या वेळी प्रकाशझोतात काम करणाऱ्या किंवा प्रकाश प्रदूषित शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना स्तन आणि पुरस्थ कर्करोगासारखे आजार होण्याचा धोका निर्माण होतो. हे एक सामान्य प्रकाश प्रदूषण असलेलं रात्रीचं आकाश आहे. स्वच्छंद रात्र असेल तर तेजस्वी तारे आणि ग्रह जास्त चमकतात. जर आपण प्रकाश प्रदूषण दूर करू शकलो तर रात्रीचे आकाश असे काहीसे दिसेल. आकाशात पसरलेल्या प्रकाशाचा तो क्षीण पट्टा म्हणजे मिल्की वे अर्थात आपली आकाशगंगा आहे. प्रकाश प्रदूषणामुळे बऱ्याच लोकांनी ती कधीच पाहिली नाहीये. रात्रीच्या प्रकाशामुळे निर्माण होणाऱ्या समस्या खगोलशास्त्रज्ञांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत. विश्वातील अनेक आकर्षक वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी त्यांना स्वच्छ गडद आकाश आवश्यक आहे. प्रकाश प्रदूषणामुळे त्यांची ब्रह्मांडाची दृश्यमानता कमी होते. रात्रीचा आकाश प्रकाशमान करण्यासाठी पैसा आणि जीवाश्म इंधनाचा बऱ्याच अंशी अपव्यय होतो. 100 वॅटचा बल्ब 1 वर्षाकरता प्रत्येक रात्री चालू ठेवण्यासाठी अर्धा टन कोळसा जाळून उत्पादित होणारी ऊर्जा लागते. याचा गुणाकार जर पृथ्वीवर चमकणाऱ्या कोट्यावधी दिव्यांशी केला तर रात्र उजळवण्यासाठी आपण वापरत असलेल्या या ऊर्जेची किंमत अवाढव्य आहे. प्रकाश योजनेची गरज भासत असतानाच आपण काही सोप्या गोष्टींचा अवलंब करू शकतो, जेणेकरून प्रकाश हा अतिपरिचित, ऊर्जा कार्यक्षम आणि गडद आकाश टिकवून ठेवण्यास मदत करेल. आकाशात वर प्रकाश पाठवणारे प्रकाश वस्तू किंवा फिक्चर्स आपण अशा वस्तूंनी बदलू शकतो जे प्रकाश खाली सोडतात. अगदी आपल्याला हवं तिथे. त्यांना पूर्ण संरक्षण करणारे फिक्चर असं म्हणतात. ज्या ठिकाणी
प्रकाशाची गरज आहे त्या जागा आपण प्रकाशित करू शकतो आणि अर्थातच आपण अनावश्यक दिवे अगदीच बंद करू शकतो. प्रकाशाचा वापर करण्याचे हे चतुर मार्ग आहेत. प्रकाश प्रदूषणामुळे होणाऱ्या समस्यांवर ते सोपे उपाय निर्माण करतात. आपल्याकडे एक पर्याय आहे. आकाशात प्रकाश पाठवून संसाधने वाया घालवणे किंवा प्रकाश अधिक जबाबदारीने वापरायला शिकणे. प्रकाश प्रदूषण ही एक अशी समस्या आहे ज्याचे निराकरण करण्यात प्रत्येक जण मदत करू शकतो. पृथ्वीवरील रात्रीचा अंधार आपण परत आणू शकतो आणि तेही एकत्रितपणे.